आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। बुलेटिनमध्ये बातमी नागपूरमधून आहे। आज नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरामध्ये आंबेडकरी कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं। इथल्या अंडरग्राउंड पार्किंगला स्थानिकांचा विरोध आहे आणि पार्किंगचं सुरू झालेलं काम स्थानिकांनी आज आंदोलन करत बंद पाडलं। यावेळेस बांधकामाची तोडफोड करण्यात आली, काही ठिकाणी जाळपोळ करण्यात आली। धम्मचक्र प्रवर्तन दिनाला याच ठिकाणी विविध स्टॉल्स लागतात, पण या पार्किंगमुळे या स्टॉल्सना धोका उत्पन्न होत असल्याने स्थानिकांचा पार्किंगला विरोध आहे। दरम्यान दीक्षाभूमीच्या आंदोलनानंतर या पार्किंगला स्थगिती देण्यात आलेली आहे। विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे। या सगळ्याबाबत नागपूरचे काँग्रेसचे आमदार नितीन राऊत, प्रवीण दटके यांच्याशी संवाद साधलाय माझे सहकारी सागर कुलकर्णी यांनी। नागपूर येथील दीक्षाभूमीचा विषय आज नितीन राऊत यांनी सभागृहामध्ये काढलाय। नेमका हा विषय काय आपण त्यांना पहिल्यांदा विचारूया। नागपूर ती दीक्षाभूमी या ठिकाणी 14 ऑक्टोबर 1956 रोजी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिलेली होती। तेव्हापासून हे एक पवित्र स्थान म्हणून जगामध्ये जगप्रसिद्ध आहे। तत्कालीन काँग्रेसच्या सरकारनं मोठा निधी देऊन माजी राज्यपाल रासू गवई आणि सदानंद फुलझेले त्या ठिकाणी स्मारक समितीत येत असताना एक मोठा स्तूप, ऐतिहासिक स्तूप त्या ठिकाणी निर्माण केला। आज जेव्हा त्या ठिकाणी रिडेव्हलपमेंटचं काम सुरू आहे, राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे, तर ते रिडेव्हलपमेंट त्या ठिकाणी काय होणार आहे, कशा प्रकारचं होणार आहे, त्याची गरज आहे का, हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेले आहे। दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की कोणताही उद्रेक त्या ठिकाणी जेव्हा कुठं होतो किंवा कुठं आंदोलन होतं किंवा तोडफोड होते तर ती अचानक होत नाही। लोकांच्या मनामध्ये अनेक दिवसापासून खदखदत असलेल्या भावना ह्या सडकेवर येतात, चव्हाट्याने बाहेर येतात। आज तोच प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे आणि तो घडत असताना लोकांची मागणी त्या ठिकाणी अशी आहे की अंडरग्राऊंड पार्किंग नको। आज जी अंडरग्राऊंड पार्किंग त्या ठिकाणी केली जाते त्या ठिकाणी दीक्षाभूमीवर दरवर्षी विजयादशमीच्या दिवसाला 3 ते 4 किलोमीटर अंतरावर लोकांची पाय ठेवता येणार नाही इतक्यापर्यंत लोक त्या ठिकाणी विसावलेले असतात आणि लोकांची वर्दळ असते। अशा वेळेला 10,000पेक्षा जास्त गाड्या त्या ठिकाणी येत असतील तर तेवढी मोठी पार्किंगची व्यवस्था त्या ठिकाणी होऊ शकते का? तर मला तरी वाटतं की त्या ठिकाणी होऊ शकत नाही। मी माझ्या संकल्प संस्थेद्वारे NGOद्वारे दरवर्षी 2 लाख लोकांना जेवू घालतो। त्या ठिकाणी रांगच रांग राहते आणि 3 दिवस सातत्याने ती रांग त्या ठिकाणी टिकत नाही। अशा वेळेला या अंडरग्राऊंड पार्किंगची गरजच त्या ठिकाणी का भासली आणि ही अंडरग्राऊंड पार्किंग करत असताना त्या दीक्षाभूमीच्या महास्तूपाला तडा जाईल याची काळजी घेण्यात आली होती का? कारण तो स्तूपाला जर त्या धोका निर्माण होत असेल तर अस्मितेचा प्रश्न आंबेडकरी जनतेच्या निश्चितच आंबेडकरी जनतेला दुःख होईल। या सर्व बाबींवर राज्य शासनानं महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये त्या ठिकाणी माहिती दिली पाहिजे, चर्चा केली पाहिजे आणि हे बांधकाम ताबडतोब थांबवलं पाहिजे या मताचा मी। आपल्याबरोबर नागपूरचे सहकारी पण नाहीत जे भाजपकडनं नेतृत्व करतात। तुम्ही तिथले शहराध्यक्ष आहात। जे राऊत साहेबांचं मत आहे की हे सगळं घडत होतं तर याची पूर्वकल्पना खरंच नाही आहे का की मुद्दामून अशा स्वरूपाची कृती केली जाते? नाही, मुद्दामून करण्याचं कारण नाही, कारण ते फार पुण्य ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी असं होणं हे फारच चुकीचं आहे। कारण ते बाबासाहेबांचं सगळं तिथे आहे, सगळ्यांचा तिथे आस्था आहे आणि समिती आणि भाविक असा तो विषय आहे। शासनाने पण पैसे दिले आहेत आणि मी आता जस्ट ऐकलं आहे की स्थगिती झाली आहे। त्यामुळे कुठेही असं वाद त्या ठिकाणी होऊ नये अशीच आमची भूमिका आहे। त्यामुळे समिती, भाविक आणि समजा NIT असेल तर NIT, सरकार असेल तर सरकार, आणि मला तर आताच कळलं असं आहे की घोषणा केली आहे। त्यामुळे आता ती सगळ्यांनी मिळून एकत्र निर्णय करावा अशी सगळ्यांची भूमिका आहे। कारण ती काही राजकारण करण्याचं ठिकाण नाही। राऊत साहेब असतील, आता ठाकरे साहेब पण माझ्या मागे उभे आहेत। त्यामुळे समिती, भाविक, NIT, सरकार एकत्र करून तो निर्णय करावा, सगळ्या लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावं आणि त्यातनं तो निर्णय करून जे योग्य काही असेल ते करावं असंच मला वाटतं। राऊतसाहेब, आत्ता विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की त्याला स्थगिती दिली, पण मुळात मुद्दा उपस्थित राहतो की हा होणं तिथं आज जे घडलंय तिथे तेही भयानक आहे। निश्चितपणे राज्याच्या सभागृहामध्ये मी त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता माननीय उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी त्या कामाला स्थगिती दिलेली आहे। मी त्यांना धन्यवाद देऊ इच्छेन, परंतु माझं त्यांना सांगणं आहे की त्यांनी मेहरबानी करून
लोकांच्या भावनांचा त्या ठिकाणी आदर ठेवत असताना त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी त्यांनी बहुतेक 200 कोटी रुपये डेव्हलपमेंटसाठी त्या ठिकाणी दिलेले आहेत. ते 200 कोटी रुपयामध्ये कोणत्या प्रकारचं डेव्हलपमेंट होणार, काय करणार आहोत आणि त्याचा निश्चितच लोकांना फायदा होईल काय. दुसरं असं की लाखो जे यात्रेकरू येतात दरवर्षी त्यांना बाधा तर निर्माण होणार नाही त्या डेव्हलपमेंटमुळं, याचीसुद्धा चर्चा केली पाहिजे, सर्वांना विश्वासात घेतलं पाहिजे असं मला वाटतं. बरं नाही, पण मुद्दा उपस्थित राहतो की हे प्रकार ज्यावेळेस घडतो हे अचानक काही होत नाही ना, ही प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे. प्रोसेस निश्चित आहे. समितीने मधला मार्ग घ्यायला पाहिजे. कुठली समिती असेल, समिती शेवटी भाविकांच्या भरोशावर असते आणि भाविकांच्या मनाचा आदर केला पाहिजे, त्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे. सरकार पैसे देणार आहे, दीक्षाभूमी इतकी पवित्र जागा आहे, पण तिथले जे काही निर्णय करण्याचे अधिकार असतील ते कोणाला आहे, मग ते कोणाला विचारून झालं. मग जर समिती आहे तर मग समितीला विचारून झाला आहे का, आणि समितीने म्हणजे सांगोपांग सगळ्यांचा विचार घेऊन निर्णय केला पाहिजे. त्यामुळे भाविकांच्या भावनेचा आदर केलाच पाहिजे. शेवटी ते भाविक आहेत. नाही, पण मुद्दा उपस्थित राहतो की हा NET कॉर्पोरेशन आणि समिती यांच्यामध्ये हा समन्वय नव्हता का, जरा इतक्या स्वरूपात मोठं उद्रेक होतं बाहेर तर. नाही, असा प्रश्न आहे या ठिकाणी की जर त्या ठिकाणी समितीने विश्वासात घ्यायला पाहिजे असं जर राज्य शासनाचं म्हणणं असेल की समितीनेच कारभार करावा. राज्य शासन जेव्हा निधी देतो तर एका प्रकल्पाच्या माध्यमातून देतो, प्रकल्प म्हणून देत असतं. आणि प्रकल्प म्हणून जेव्हा देत असताना तो प्रकल्प निश्चितपणे काय आहे, त्या प्रकल्पाची लोकांसाठी उपयोगिता काय आहे, सार्वजनिक उपयोगिता काय आहे, याचा अभ्यास करून विचार करतं. मला तरी वाटतं कुठतरी या ठिकाणी फसवणूक झालेली आहे. ती फसवणूक आपल्याला टाळावं लागेल आणि लोकांना विश्वासात घ्यावं लागेल. आज जो उद्रेक त्या ठिकाणी झाला त्यासंबंधी राज्य शासन चौकशी करणार काय, या ठिकाणी पोलीस यंत्रणा कुठतरी कमी पडली काय. आणि तिसरा प्रश्न असा की स्मारक समितीला बरखास्त केलं जाईल का. कारण स्मारक समिती जर या ठिकाणी यासाठी जर दोषी राज्य सरकार समजत असेल तर राज्य शासन स्मारक समितीवर कोणती कारवाई करणार. तुम्ही उपमुख्यमंत्र्यांच्या अतिशय निकटवर्ती आहात, मुद्दा जो उपस्थित केला त्याच्यावर काय मत आहे. नाही, हा मत नाही. हे याच्यात काही राजकारण करण्याची गरजच नाही. राऊत साहेब फार सिनियर नेते आहेत, ते पालकमंत्री पण राहून चुकले आहेत, त्यामुळे त्यांच्या सिनियरिटीत काही वाद नाही. त्यांनी अनेक प्रकरणं हाताळले असतील. माझा मुद्दा असा आहे की समितीने जेव्हा केव्हा आपण विकास काम करतो तेव्हा तिथल्या समितीच्या मागण्या असतात. मग समितीने ही मागणी केली होती का, मग समितीने अंडरग्राऊंड पार्किंग मागितलं होतं का, हे खरंच मागितलं होतं का, नव्हतं मागितलं, याची शहानिशा केली पाहिजे. आणि केली असेल तर त्या भाविकांसमोर ती आणली पाहिजे की बा समितीने मागणी केली होती की नव्हती केली, समितीसमोर हा प्रस्ताव आला होता की नाही, ते डिझाईन आलं होतं की नाही, त्या आर्किटेक्टची बैठक झाली की नाही, त्याचं डिझाईन त्यांना दाखवलं होतं की नाही, या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा आली पाहिजे, या सगळ्यांची चौकशी झाली. पण याचा अर्थ समितीच्या संदर्भामध्ये तुमच्या हरकती. मला मुद्दा एवढाच आहे की सतसत वेगबुद्धी खर्च करून समिती, शासन, NIT, आर्किटेक्ट, डिझायनर, भाविकांचे लोक समितीत, एक मोठे संत त्या समितीचे हे आहेत, सुसई आहेत, ते तिथे आहेत, डॉक्टर चंद्रशेखर मेश्रामांसारखे मोठमोठे लोक तिथे आहेत. त्यामुळे एकत्रित बसून हा मार्ग काढायला पाहिजे. तो काढला नसेल गेला तर ते चुकीचं आहे. याच्या आधी पण मी पेपरमध्ये वाचला की त्या बैठका झाल्या, त्यांना हिअरिंग देण्यात आलं, असं सगळं आलं. ते कुठे हिअरिंग कमी पडलं का, परत 2-4 वेळा देता आलं असतं का, याचा पण विचार केला पाहिजे. आणि हे बरखास्त करणार का वगैरे हा काही विषय याचा नाही. म्हणजे राऊत साहेबांचा रोख हा जास्त समितीवर जास्त दिसतोय. नाही, तसं नाही. या ठिकाणी प्रवीणजी बोलत असताना प्रवीणजींनी मुद्दा मांडला की या ठिकाणी स्मारक समितीचं कुठलं चुकलं काय, त्यांनी मांडला, मी नव्हता मांडला. तर त्यांनी जेव्हा मांडलं आणि समितीच्या बद्दल ते जेव्हा बोललेत, तर जर समिती चुकत असेल तर मग समितीवर कारवाई व्हायला पाहिजे, कारण ते सार्वजनिक ठिकाण आहे. जगातल्या सर्व आंबेडकरी जनतेच्या भावना त्या ठिकाणी जोडलेल्या आहेत. अशा वेळेला जर एखादी चूक होत असेल तर ते चूक दुरुस्त असताना कडू घाट सुद्धा घ्यावा लागतो. तर या ठिकाणी मी तुम्हाला माहिती देतो. माहिती अशी आहे की या विद्यमान सरकारच्या पूर्वी जेव्हा भारतीय जनता पक्षाचं सरकार या ठिकाणी होतं त्यावेळेलाच हा निधी देण्यात आलेला होता 200 कोटीचा. त्यावेळेलाच हा प्रकल्प मान्य करण्यात आलेला होता. जेव्हा आमचं सरकार या ठिकाणी मध्यंतरी आलं, मी स्वतः पालकमंत्री म्हणून आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे म्हणून आम्ही जेव्हा त्या ठिकाणी व्हिजिट केली तेव्हा आम्ही स्मारक समितीला यासंबंधी आपण काय विकास करणार आहात यासंबंधीचं प्रेझेंटेशन द्यावं आमच्यासमोर आणि आम्हाला दाखवावं आणि आमच्या काही सूचना असतील त्या विश्वासात घ्याव्या, जर नसतील तर जसं असेल तसं करावं, आम्ही काम सुरू करतो असं
त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आम्ही बोललेलो होतं. परंतु आम्ही 2.5 वर्ष त्या ठिकाणी असताना त्यांनी कधीही आमच्यासमोर प्रेझेंटेशन दिलेलं नाही, कधीही त्यासंबंधी विचारणा केली नाही, कधीही साधं पत्रसुद्धा आमच्यासमोर आणलेलं नाही. यावरून कुठंतरी पाणी मुरतं आहे असं मला वाटतं. नेमकं पाणी कुठं मुरतं असा मग आरोप होतो. आता राऊत साहेबांनी त्यांचा अनुभव कथन सांगितलं आहे, त्यामुळे माझी निश्चित अशी विनंती आहे सरकारला, NITला, समितीला, भाविकांना की कुठेतरी लोकप्रतिनिधी, सगळे मोठे लोक, संत, तिथले प्रमुख, भाविक एकत्र बसून हा मार्ग काढला पाहिजे. ती काही हिंसा करण्याची जागा नाही असं माझं नाही, राऊत साहेबांसारख्या ज्येष्ठांनी पुढाकार घ्यायला हवा. नाही काही हरकत नाही ना. सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्यांनी एकट्याने घेऊन काय अडचण, सगळ्यांनी घेतला पाहिजे. सरकारने घेतला पाहिजे, NITने घेतला पाहिजे, समितीने घेतला पाहिजे, भाविकांना बोलवलं पाहिजे आणि सगळ्यांनी नीट विचार करून कुठलाही हेखेखोरपणा न करता, ॲडॅमेंट न राहता सगळ्यांचं ऐकून शांतपणे निर्णय करून, कारण ती जागा अशा कुठल्याही हिंसाचाराला योग्य नाही, अशी ती करण्याकरता जागाही नाही. ती तिथून शांततेचं प्रतीक आहे. बौद्ध समाजातनं जो काही संदेश जगाला गेला आहे ती जागा आहे. त्यामुळे तिथे असं होणं, नागपूरचा नागरिक म्हणून, नागपूरचा लोकप्रतिनिधी म्हणून मलाही त्याचं दुःख आहे आणि म्हणून आज सरकारने त्याला स्टे दिला आहे असं आता विधानसभेत माननीय आमदारांनी घोषणा केली आहे. त्याचं मी स्वागत करतो आणि लगेच समिती, NIT, सरकार, भाविक एकत्र बसून त्याचा योग्य मार्ग निघेल असा मला विश्वास आहे. या भूमिकेला तुम्ही समर्थन द्याल असं अपेक्षित आहे. हा जनतेच्या भावनाचा प्रश्न आहे. ते ठिकाण काही एका व्यक्तीचं नाही, एका समाजाचं नाही, तर जगाला मान्य होईल असं ऐतिहासिक ठिकाण आहे. त्याच्यामुळं राज्य शासनाने त्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका वठवावी आणि सर्वांना विश्वासात घेऊन या ठिकाणी काम करायला पाहिजे. जे नागपूरची घटना आहे त्याच्या संदर्भामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिलेली आहे, पण मुळात जो रोष आहे तो तिथल्या समितीच्या कार्यपद्धतीवर नितीन राऊत व्यक्त करतायत आणि स्थानिक प्रशासनामध्ये केलेला समन्वयाचा अभाव हे देखील दिसून येतोय. तुर्तास आपण इथे थांबूयात. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोषसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, विधान भवन.